नमस्कार. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मी रामेश्वर बद्दर. अत्यंत दुःखद व वेदनादायक बातमी. ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. उद्या सोमवारी सायंकाळी 4 वाजता मुंबई येथील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मराठी, हिंदी, बंगाल सह 20 भाषात, भारतीय भाषात आणि विविध विदेशी भाषांमध्ये त्यांनी जवळजवळ 12,000 गाणी गायली. त्यांनी भक्तिगीत, भावगीत, नृत्यसंगीत, गझल, लोकगीते असे अनेक प्रकारचे गायन त्यांनी केले. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर माणुसकी असलेला प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकाचे बिगुल वाजले असून 3,591 जागावर 28 एप्रिलला मतदान होणार आहे. साताऱ्याचे सुपुत्र श्री संतोष शेलार यांची महाराष्ट्र शासनाचे PWD खात्याचे सेक्रेटरी सचिवपदी निवड झाली आहे. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांची मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेच्या लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची पार्लमेंटरी एनर्जी स्टँडिंग कमिटीच्या जम्मू येथे 11 ते 15 एप्रिल पर्यंत चालू असलेल्या बैठकीत सहभाग. या बैठकीत ऊर्जा संसदीय कमिटीचे चेअरमन खासदार श्रीरंग बारणे व विविध खासदार व अधिकारी उपस्थित आहेत. लातूर येथील हाय टाउन हॉल येथे एका भिकाऱ्याचं पोर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत झाला. लातूर येथील कृषी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात अंतर्गत सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन संजय गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून लातूरचे कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता बाबासाहेब ठोंबरे होते. लातूरमधील विकास कामांना गती देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होऊ नये. शहर भाजपचे मनप आयुक्तांना निवेदन. लातूर बाजार समितीत सध्या शेतमालाची आवक वाढली असून दरामध्ये चढ उतार दिसून येत आहेत. अवकाळी नंतर आता उष्णतेचा स्फोटक धोका वाढत आहे. अनेक भागात तापमान 40 ते 42 अंशाच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. श्री परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीनं यावर्षी विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. नांदेड येथील मगनपुरा येथे असलेल्या दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जनगणनेत अचूकतेसाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशिक्षण केंद्रात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने समता गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी श्रीकांत तांबोळी यांना जाहीर, तर विजय होकरने, मुक्तेश्वर पाटील, मनोज गिमेकर यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा फाउंडेशनचे सचिव अशोक गजभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज धाराशिव येथे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कैलासवासी अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यावेळा अनेक मान्यवर होते। हिंगोली शहरातील प्रसिद्ध असलेल्या भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या चिरागशहा दर्गा तलावाचे नूतनीकरण युद्ध पातळीवर सुरू असून ही कामे पालकमंत्री यांच्या 14 कोटीच्या निधीतून होणार आहेत। आज आमदार तानाजी मुटकुळे यांनी कामाची पाहणी केली। एका माजी आमदारासह अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी औसा आणि लातूर तालुक्यातील तसंच रेणापूर तालुक्यातील लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत हालचालींना वेग आला आहे। उपाध्याय या जागरण किंवा मेळाव्या संदर्भात लातूर शहरात काय घडलं, कुठं किती मंडळात बैठका झाल्या याबद्दल उलटसुलट चर्चांना वेग आली असून निलंगा विधानसभा मतदारसंघात 6 दिवसाचा कार्यक्रम 3 तासातच उरकला याची मात्र जोरात चर्चा असून भाजपच्या प्रगतीचं हे लक्षण की अवलक्षण हेही कळत नाही। उन्हाचा तापमान वाढत आहे, कृपया अनावश्यक उन्हात फिरू नका, ढसाढसा पाणी पिऊ नका, पाणी शांत बसून थोड्या वेळानं घ्या। एकंदरीत लातूर, नांदेड, हिंगोली भागातील तापमान मात्र टोकाचं आहे। लातूर येथे कवी संमेलनात मान्यवर कवी आलेले आहेत, ते काय म्हटले ते ऐका। ते कवी संमेलन संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेलं आहे। की अशा ओसाड रस्त्यावर कुणी हरवायच्या आधी, अशा ओसाड रस्त्यावर कुणी हरवायच्या आधी पुन्हा परतून येऊ का घरी परतायच्या आधी, अशा ओसाड रस्त्यावर कुणी हरवायच्या आधी पुन्हा परतून येऊ का घरी परतायच्या आधी। आणि सोनूजींना खरं तर हा शेर विशेष आवडतो की तसेही काम झाल्यावर कुणाला कोण आठवतो, तसेही काम झाल्यावर कुणाला कोण आठवतो, मला तू आठवून बघ ना युती बदलायच्या आधी। आणि कुणाच्याही उधारीवर कसा मी हक्क सांगावा, कुणाच्याही उधारीवर कसा मी हक्क सांगावा, तिच्यातून मोकळा होना मला बिलगायच्या आधी। कुणाच्याही उधारीवर कसा मी हक्क सांगावा, तिच्यातून मोकळा होना मला बिलगायच्या आधी। आणि मनाला पाखरू केले जरी आभाळ पंखांनी, मनाला पाखरू केले जरी आभाळ पंखांनी, कधीही व्हायचे नाही पुन्हा व्याकुळ दोघांनी। मनाला पाखरू केले जरी आभाळ पंखांनी, कधीही व्हायचे नाही पुन्हा व्याकुळ दोघांनी। किनारा आटल्यावर का निवारा शोधती लाटा, किनारा आटल्यावर का निवारा शोधती लाटा, पुन्हा ओलावले डोळे जरा सांभाळ ओठांनी। आणि मला का सोडतो आहेस तू ओसाड रस्त्यावर, मला का सोडतो आहेस तू ओसाड रस्त्यावर, तुलाही जायचे आहे पुढे सुनसान रस्त्यांनी, तुलाही जायचे आहे पुढे सुनसान रस्त्यांनी। याशिवाय वाढत्या तापमानामुळे लोकांना झाडे करपत चाललेली आहेत। लोकांनी जागरूकता राहावी आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार 17-18 तारखेला गाराचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। तसेच दिवसेंदिवस बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विचार करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होल्डिंग, कमानी, त्याच प्रकारे निळे झेंडे हे अशा प्रकारे सर्वत्र चौकात वस्त्यात दिसून येत आहेत।
तर मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.